एका बाजूला क्षत्रियाचा स्वधर्म आणि दुसरीकडे आप्तांबाबतचा मोह आणि कुलक्षयाच्या पापाचं भय, अशा कात्रीत सापडलेल्या अर्जुनाला मरावं का मारावं याबाबत संभ्रम निर्माण झाला. त्याने भगवंतांपुढे शरणागती पत्करली आणि माझ्यासाठी श्रेयस्कर काय ते मला सांग असा प्रश्न केला. त्या प्रश्नाचं उत्तर म्हणजेच भगवद्गीता. हरिओ. आता आपण या 5व्या अध्यायातला 25वा श्लोक बघतोय. काय म्हणतायत? लभन्ते ब्रह्मनिर्वाणं ऋषयः क्षीणकल्मषाः छिन्नद्वैधायतात्मानः सर्वभूतहिते रताः. जे संशयापासून उत्पन्न होणाऱ्या द्वंद्वाच्या पलीकडे आहेत, ज्यांचं मन अंतरातच रममाण झालं आहे, जे सर्व जीवांच्या कल्याणार्थ कार्य करण्यामध्ये नेहमी व्यस्त असतात आणि जे सर्व पापांपासून मुक्त आहेत, ते ब्रह्मामध्ये मुक्तीची प्राप्ती करतात. क्षीणकल्मषः. क्षीणकल्मष म्हणजे ज्यांची सगळी पापं नष्ट झाली आहेत असे. छिन्नद्वैधा, ज्यांचे सगळे संशय पूर्णपणे फिटलेले आहेत असे. सर्व भूत हिते रतः, जे सर्व प्राणीमात्रांचं हित करण्यासाठी झटत आहेत असे. यतात्मानः, ज्यांनी आपल्या मनावर पूर्णपणे नियंत्रण प्राप्त केलं आहे. नुसतं नियंत्रण प्राप्त नाही केलं, ते नियंत्रण प्राप्त करून मग ते मन भगवंताकडे वळवलं आहे. असे जे कोणी असतात ना, ते कोण असतात? ऋषी. ब्रह्मवेत्ते. ब्रह्मनिर्वाणम, शांत ब्रह्म लभन्ते म्हणजे प्राप्त करून घेतात. आता ही जी अंतरसुखी, अंतराराम, अंतर्ज्योती असे महात्मे आहेत ना, त्यांची आणखीन काही लक्षणं भगवंत सांगतात बघा. ही त्यांची लक्षणं आहेत, पण आपल्यासाठी ते साधनच आहेत ना. या ठिकाणी ते आपल्याला एकंदर 4 लक्षणं सांगत आहेत. कुठली कुठली? एक आहे क्षीणकल्मषा, छिन्नद्वैधा, यतात्मानः आणि सर्वभूत हिते रतः. एक एक पाहूया. पहिलं लक्षण आहे क्षीणकल्मषः. क्षीणकल्मषः, कल्मष म्हणजे पाप. क्षीणकल्मष म्हणजे ज्याच्या सगळ्या पापांचा क्षय झालेला आहे, ज्याची सगळी पापं नाहीशी झालेत असा. आता याच अध्यायामध्ये 10व्या श्लोकात आपण भगवंताने आपल्याला ज्ञाननिर्धूत कल्मषः अशा शब्द वापरला होता, आठवत असेल. त्या श्लोकाचा अभ्यास करताना आपण ह्या कल्मष म्हणजे पाप या शब्दाचे अनेक अर्थ पाहिले होते. सर्वात मोठं जगातलं पाप कोणतं आहे? नारद मुनींनी सांगितलं की जगातलं सगळ्यात मोठं पाप आहे हे कुठलं आहे? आपण आहोत वस्तुतः भगवंताचे, परमात्म्याचे अंश, आणि तरीसुद्धा मानतो काय? तुम्ही म्हणजे हा नश्वर देह आहे, नाशिवंत देह आहे. हे मोठं पाप आहे हो. हे काय मोठंच पाप आहे. जोपर्यंत आपण या देहभावनेतून बाहेर येत नाही ना, तोपर्यंत आपल्या सगळ्या साधना आपल्याला भगवंतापासून दूर नेतात. तो निराळा आणि मी निराळा ह्याच भूमिकेत आपण सतत वावरत राहतो. हे खरंच आहे. मग आपला जर खरा उद्धार करायचा असेल तर काय करावं लागेल? या पापभावनेतून पूर्णपणे मुक्त व्हायचं असेल, मग त्यासाठी साधना काय? त्यासाठी स्वतःला सारखं बजवायचं की मी देह नाही, या देहाला आधार देणारा, त्या देहाचा मालक मी आहे. प्रथम अर्थात हे सगळं खोटं खोटं मानावं लागेल ना. पण मंडळी मानलं तर फायदा काय होईल बघा. फायदा असं होईल की मग मी स्त्री पण नाही, पुरुष पण नाही, मी पत्नी नाही, कुणाचा पती नाही, मग आपण म्हातारी नाही किंवा तरुणही नाही, निश्चितच नाही. बघा म्हणजे काय होईल, आपल्या मनातल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आपोआप मिळून जातील. हे नक्कीच आहे. तसं पाहता आपण रोज निरनिराळ्या रंगाचे आणि डिझाईनचे कपडे घालत असलो तर किती समस्या निर्माण होत जातो, पुष्कळच होतात. समजा लग्नाला जायचं असेल तर कोणता ड्रेस घालावा, कोणती साडी नेसावी, कोणता ब्लाऊज घालावा, कोणते कपडे घालावे. भाजीला जायचं आहे, कुठले कपडे घालायचे, मोठा प्रश्नच असतो ना. आणि त्यातही मोठा प्रॉब्लेम कुठला माहिती आहे की प्रथम प्रवचनाला जायचं आहे आणि मग लग्नाच्या रिसेप्शनला जायचं आहे. आता तिथे तर मोठाच प्रश्न येतो कुठले कपडे घालायचे. पण समजा आपण एकाच रंगाचे कपडे वापरत असलो तर काही प्रश्न येतच नाही, निश्चित आहे ना. कुठेही जायचं तर तेच कपडे आहेत, काही फरकच पडत नाही. आणि आपण थोड्या वेळाकरता का होईना खोटं असं मानलं की मी म्हणजे देह नाही असं मानलं, तर आणखीन काय काय होतं पहा, विचार करा. जरा सूक्ष्म विचार आहे केला की समजेल आपल्यासाठी. मग काय होतं, आता बघा आपल्यासाठी रोज हे जग कसं येतं समोर हो. या जगातले अनेक प्रश्न येतात, समस्या येतात,
यातली सुखं येतात, यातली दुःख येतात. हे सगळं संसार सुरू होतोच ना. पण हे सगळं केव्हा सुरू होतं? जेव्हा आपण झोपेतून जागे होतो तेव्हा ना. निश्चितपणे सुषुप्ती अवस्थेमध्ये निश्चित नाही. जागृत अवस्थेत आलो की आपल्या दृष्टीने या जगाचं अस्तित्व जाणवायला लागतं. हे तर स्पष्ट आहे ना. म्हणजे जेव्हा आम्ही स्वप्नावस्थेत किंवा सुषुप्ती अवस्थेत असतो, गाढ झोपेत असतो, तेव्हा या स्थूल जगताची जाणीवच नसते, कसलीच जाणीव नसते. कारण आपला स्थूल जगताशी काही संबंधच नसतो. स्थूल जगताचा संबंध देहाशी आहे. आणि आपण स्वप्न अवस्थेमध्ये किंवा सुषुप्ती अवस्थेमध्ये आपला संबंध देहाशी नसतो. हे खरंच आहे. म्हणजे मग मी देह नाही ही निष्ठा पक्की झाली तर मग माझा स्थूल जगताशी संबंध आला तरीसुद्धा आपण विक्षेपित होणार नाही. हे नक्की आहे ना. बघा, व्यवहारासाठी आनंदी दुःखी झालो असं दाखवू नक्कीच, त्यात शंकाच नाही. पण आतून मात्र शांतच राहू. आतून शांतच राहू. क्षीण कल्मषा. आणि कोणत्याही तर्काने मी म्हणजे शरीर सिद्धांत सिद्धच होत नाही हो. पहा ना. बघा, हे शरीर आपण बनवलं आहे का? हे शरीर मी बनवलेलं नाही, हे तर नक्की आहे ना. म्हणजेच काय होतं, आज मी त्याचा मालक आहे, जरूर माझ्या मालकीचा आहे, पण मी म्हणजे देह नाही. जसा शर्ट आहे अंगावरचा, हा काय मी बनवला नाही, तो माझ्या मालकीचा नक्की आहे, पण तो शर्ट म्हणजे मी नाही याचं स्पष्ट आहे ना. तसंच हे आहे. दुसरं, हे शरीर एका विशिष्ट तारखेला निर्माण झालं, तो त्याचं बर्थडे आहे. आता हे शरीर एका विशिष्ट तारखेला निर्माण झालं, हे खरं आहे ना. आपण त्याचा बर्थडेसुद्धा साजरा करतो. याचा अर्थ असा की त्या अगोदर ते नव्हतं, हे नक्कीच आहे ना. म्हणजे मग काय, आता जर असं असायचं ना तर काय होतं की त्या तारखेच्या अगोदर मी नव्हतो असाच अर्थ होईल ना. मी नव्हतो, शरीर जर असं मी असं मानलं तर माझा अभाव होता असंच मानावं लागेल नक्की. आता एक तर मंडळी, अभावातून काही निर्माण होत नाही. अभावातून काही भाव निर्माण होऊच शकत नाही, अस्तित्व निर्माण होऊ शकत नाही, हे खरं आहे. आणि कर्मसिद्धांत आता अगदी आपल्याला स्पष्टपणे सांगतो की माझ्या मागच्या अनेक जन्मात मी काही जे कर्म केलं त्या संस्कारातून हे शरीर निर्माण झालेलं आहे. म्हणजे अनेक जन्म मागचे मी होतो हे सिद्ध होतं ना, हे नक्कीच आहे. आणि म्हणजेच याचा अर्थ असा की त्या जन्मातून ह्या देहामध्ये मी स्थलांतर केलं, त्या देहातून या देहामध्ये आलो. म्हणजे मग शरीर कसं मानायचं, कसं आहे म्हणणं. हे आज माझं राहण्याचं ठिकाण जरूर आहे, त्यात काही शंकाच नाही. ह्यामध्ये मी जोपर्यंत आहे तोपर्यंत या शरीराच्या सुखदुःखांशी माझा संबंध येणारच आहे. थोडाफार मी त्याच्याशी समरससुद्धा होईन, हे नक्की. पण ती सगळी सुखं माझी आहेत किंवा ती दुःख माझी आहेत असं मला कधीच वाटणार नाही, हे नक्कीच आहे, स्पष्ट आहे. आणि बघा, हा विचार एकदा पक्का झाला ना की सगळं जीवन कसं सहज आणि सुसह्य होऊन जाईल, बघा, निश्चित आहे. आता पुढे छिन्न द्वैधा, सर्व द्विधावस्था नाहीशी झाली. द्विधावस्था म्हणजे काय हो, प्रत्येक ठिकाणी काहीतरी समज, भाजी घेताना हे घेऊ का ते घेऊ, कपडे घेताना हे डिझाईन घ्यावं का ते डिझाईन घ्यावं, असं जे होतं ना त्याला म्हणतात. व्यवहारात रोज हा संभ्रम निर्माण होतोच की, यालाच म्हणतात द्विधावस्था, दुसरं काय. आणि साधनेबाबतसुद्धा हे घडतं बरं का. समजा जप करायचं ठरवलं, मग रामाचा करायचा का विठ्ठलाचा करायचा, का दत्तात्रयाचा करावा का आणखी देवीचा करावा वगैरे, गीतेचा अभ्यास करावा का दासबोधाचा अभ्यास करावा, हा चांगला का तो चांगला, पंथ निवडायचा आहे, हा पंथ चांगला का तो पंथ चांगला, म्हणजे कर्ममार्ग चांगला का योगमार्ग चांगला, सगळे संशय आहेतच ना, हे तर खरंच आहे. आणि कसलाही संशय मनात आला ना की मन अस्वस्थ होतं, नक्की आहे. मग ते शांत सुखी समाधानी राहूच शकणार नाही हो, नक्कीच राहू शकणार नाही. आणि या सगळ्या या संशयांचं निराकरण केव्हा होतं, स्वस्वरूपाचं दर्शन झालं की हे सगळे संशय नाहीसे होतात. का बरं? कारण ते एकत्वाचं दर्शन आहे. ते एकत्वाचं दर्शन आहे तिथे अनेक पर्याय नाहीच आहेत मुळी. नेह नानास्ति किंचन असाच तो आहे, एकमेवा द्वितीय नेह नानास्ति किंचन. तिथे संबंध कसले आले, संशय काय असूच शकत नाहीत. मंडळी, मी मागे तुम्हाला मुंडकोपनिषदातला एक श्लोक सांगितला होता बघा, भिद्यते हृदय ग्रंथी छिंद्यन्ते सर्व संशय क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरी. एकदा का आत्मस्वरूपाचं दर्शन झालं की सगळे अशुद्धी नाहीशी होतात, सगळी पापं नाहीशी होतात, सगळे संशय फिटतात पूर्णपणे, आणि सर्व कर्म त्यांच्या फलासकट संस्कारहीन होऊन जातात. हे आपण जाणलं होतं. आणखीन काय सांगतायत, महात्माना हा माणूस कसा आहे, ज्याने आपल्या मनावर पूर्णपणे ताबा प्राप्त केला आहे, मनावर. आणि असं जे पूर्ण ताब्यात आलेलं मन आहे ते मन अनन्यपणे किंवा अनन्यसाधारणपणे भगवंताच्या स्मरणात रममाण होऊ शकतं, हे अगदी सत्य आहे. अनन्यपणे भगवंताचं स्मरण करायचं असेल तर मनावर पूर्ण ताबा पाहिजेच.
ज्याचं मन द्विधा आहे ते भगवत चरणी कसं स्थिर होईल, कसं एकाग्र होईल, शक्यच नाही. म्हणून यतात्मानः आणखी कसा, सर्वभूत हिते रतः, सर्व भूतमात्रांचं सर्वांचं कल्याण व्हावं अशी इच्छा करणारा आणि त्याप्रमाणे कर्म करणारा. मुख्य म्हणजे आता त्याला काय झालं आहे, आत्मज्ञान झालं आहे, स्वस्वरूपाचं ज्ञान झालं आहे. त्यामुळे स्वतःसाठी काही कर्म करणं अशा वेळेला आवश्यकच नक्की नाही आहे. तो पूर्ण काम आहे हो. स्वतःसाठी काही इच्छा किंवा संकल्प त्याच्या ठाई असणं शक्य नाही आहे. पण त्याचबरोबर सर्व भूतमात्रसुद्धा परमात्म्याचेच अंश आहेत, म्हणजेच माझाच विस्तार आहे अशी त्याची ठाम कल्पना असते, नक्कीच आहे. आणि त्यांना दुःखात बघितलं की मग त्या माणसाला करुणा उत्पन्न होते, हे नक्की आहे. तो हे जाणतो की केवळ स्वस्वरूपाच्या अज्ञानामुळे त्या दुःखाला प्राप्त झाले आहेत आणि मग तो सर्व शक्तीनशी त्या कामामध्ये स्वतःला गुंतवून घेतो. मग त्याची इच्छा एकच असते, दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांशील तो ते लाहो, प्राणी जात सर्वभूत येते राहता. हे खरंच आहे. आणि अशा ऋषींना भगवंत सांगतात ब्रह्मनिर्वाण प्राप्त होतं. ब्रह्मनिर्वाण म्हणजे काय हो, भगवंताची प्राप्ती, हे नक्कीच आहे. मागच्या श्लोकात त्याचा अर्थ आपण पाहिला होता. ब्रह्मनिर्वाण म्हणजे अशी स्थिती की जगातलं कोणतंच दुःख अशा माणसाला स्पर्श करू शकत नाही. दुःख येतं हे खरं आहे, पण त्याने असा माणूस प्रभावित होत नाही. तो सर्वांच्या पलीकडे गेलेला असतो, म्हणजेच त्याने अस्पर्श योग प्राप्त केलेला असतो. आता पुढचा श्लोक पाहूया. आता आपण 26व्या श्लोकाकडे येतो आहे, या 5व्या अध्यायातल्या. काय म्हणत आहेत 26व्या श्लोकात भगवंत, कामक्रोधवियुक्तानायतीनायतचेतसाम् अभितो ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदितात्मनाम्. जे क्रोध आणि सर्व भौतिक इच्छांपासून मुक्त आहेत, आत्मसाक्षात्कारी, आत्मसंयमी आहेत आणि सतत पूर्णत्वाकरता प्रयत्न करत आहेत, त्यांना निकट भविष्यकाळात ब्रह्मामधील मुक्तीची निश्चिती असते. काय सांगतात बघा, कामक्रोध वियुक्तानाम म्हणजेच काय होतं, जे लोक काम आणि क्रोध यांच्या पलीकडे गेलेत, त्यातून बाहेर आलेले आहेत. यतचेतसाम ज्याने आपल्या चित्तावर पूर्णपणे विजय मिळवला आहे. विदित आत्मानम ज्यांना परमात्म्याचा साक्षात्कार झालेला आहे असे. आणि यतीनाम यती असे यती म्हणजेच ज्ञानी माणसं. आणि त्यांना काय प्राप्त होतं, अभितः सर्व बाजूनी ब्रह्मनिर्वाणम वर्तते. त्यांच्यामध्ये शांत परब्रह्म परमात्मा स्वरूपाचा परिपूर्ण भरलेला असतो. म्हणजेच ते शांत आणि परिपूर्ण असा परब्रह्म त्यांच्यामध्ये भरलेलं असतं. कामक्रोध वियुक्तानाम त्यांनी काय केलं आहे, आपल्या इच्छांवर आपल्या रागांवर पूर्णपणे ताबा मिळवला आहे. इच्छा वासना कामना एकदा ताबा घेऊ लागला की माणूस शांत राहू शकत नाही, निश्चित नाही. त्या कामना पुरवण्यासाठी तो धडपडच राहतो आणि मग प्रसंगी स्वतःचा किंवा दुसऱ्याचा रागरागसुद्धा करू शकतो ना, हे तितकंच खरं आहे. आता भगवंताने हा विषय आपल्याला 2ऱ्या 3ऱ्या 4थ्या 5व्या आणि एकूणच गीतेमध्ये परत मांडला आहे. परत मांडला आहे. का बरं? कारण ह्या ज्या कामना आहेत ना, या आपल्या साधनेमध्ये अडथळा निर्माण करतात. निश्चित आहे, साधनेसाठी मनाची जी एकाग्रता लागते, शांती लागते, ती कामनायुक्त मन कधीच प्राप्त करू शकत नाही. हे अगदी सत्य आहे. बरं, आधी सगळ्या इच्छा पूर्ण करू आणि मग साधना करू असं म्हटलं तर तेही शक्य नाही. कारण एक कामना पूर्ण झाली की दुसरी निर्माण होते, दुसरी झाली की तिसरी निर्माण होते. हे कधीच न संपणारं चक्र आहे. त्यामुळे त्याच्या पलीकडेच जावं लागतं, त्याला ओलांडून पलीकडे जायला पाहिजे. त्याच्या साधनासुद्धा आपण शिकले होत्या 23व्या श्लोकात. त्याचा अभ्यास जेव्हा केला तेव्हा पाहिल्या होत्या. आणि कसे भगवंत पुढे सांगतात, ही माणसं कशी आहेत, यती आहेत. यती म्हणजे ब्रह्मज्ञानी, यती म्हणजे प्रयत्नशील, यती म्हणजे सर्वभूत हिते रतः. यतचेतसाम म्हणजे ज्याने आपल्या चित्तावर विजय मिळवला आहे असे. म्हणजेच ज्यांनी इंद्रिय मनबुद्धीवर विजय मिळवला आहे असे, दुसरे काय. आणि हे सर्व कोणाचं वर्णन आहे, हे कोणाचं वर्णन चाललं आहे, विदित आत्मानम ज्यांनी स्वतःला जाणले, त्यांचा स्वतःच्या स्वरूपाचा नुसता वेध नाही घेतला, वेध तर घेतलाच आहे हो, पण त्याचा स्वतः अनुभव घेतला आहे. म्हणजे नुसतं ज्ञान नाही प्राप्त केलं, त्याचं बोधात रूपांतर केलं आहे. आणि त्यांना समजलं, काय समजलं
की परमात्म्याची स्वप्राप्ती म्हणजे स्वतःच्या स्वरूपाची अनुभूती, हे त्याने अगदी स्पष्ट जाणलं आहे. आणि अशी माणसं अभितो ब्रह्मनिर्माणम वर्तते, सर्व बाजूनी शांत अशा ब्रह्माला प्राप्त करून घेतात, असं म्हणता येते ते. आता ब्रह्माला प्राप्त करायचं म्हणजेच काय करायचं, त्याचा अनुभव घ्यायचा. आणि कशाचा अनुभव घ्यायचा? तेच तर आपलं खरं स्वरूप आहे ना. हे ज्याने जाणलं त्यांना काय प्राप्त होतं? त्यांना शांती प्राप्त होते. नुसती शांती नाही, नुसती शांती नाही, कधी भंग पावेल अशी शांती नाही, तर प्रशांती. म्हणजे शांती आणि अशांती या दोघांनाही आधार देणारी पण दोघांनी न भंगणारी अशी प्रशांती त्यांना प्राप्त होते. म्हणजे असा माणूस प्रशांतता नक्कीच असतो, त्यात काही शंकाच नाही. पण अशा माणसाच्या संपर्कात आपण जर आलो ना, तर आपणसुद्धा संशयरहित होतो. संशयरहित नक्की होतो, आपले सगळे प्रश्न संपतात. मग अशीच आपण उदाहरणं बघितली. आणि अशी शांती आपणसुद्धा अनुभवतो. आता अशी जी माणसं असतात ना, ती खऱ्या अर्थाने ज्ञानी माणसं हो, त्यात काही शंकाच नाही. नाही तर आपल्यासारखं जे ज्ञान असतं ना, वृत्तीज्ञान, त्याचा बोजा होतो. त्या ज्ञानामुळे आपले संशय शांत होण्याच्या ऐवजी ते ज्ञानामुळे ते संशय वाढत जातात. हे खरंच आहे, कारण ते पढतं ज्ञान असतं, दुसरं काय नाही. मंडळी, आत्मज्ञान हे बोधात्मक आहे, त्याचा अनुभव स्वतःच घ्यावा लागतो, तो कोणी सांगू शकणार नाही, हे खरंच आहे. पण हा जो अनुभव घ्यायचा आहे ना, त्यासाठी ध्यान साधनेतून स्वतःचं स्वरूप प्रथम जाणावं लागतं, हे नक्कीच आहे. आणि ध्यान साधना भगवंतांनी सविस्तरपणे पुढच्या 6व्या अध्यायात सांगितलीच आहे. त्याचा अगदी थोडक्यात परामर्श भगवंतांनी पुढच्या 27 आणि 28 श्लोकात घेतलं आहे बरं का. किंबहुना त्यातूनच या 6व्या अध्यायाची सुरुवात होणार आहे. ते श्लोक अर्थात आपण आता पुढे पाहूया. हरिओम.